नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आपण बघत आहोत केमिकल रिॲक्शन. आज ज्या केमिकल रिॲक्शनची माहिती घ्यायची आपल्याला ती आहे ॲडिशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलची आपण जेव्हा ॲडिशन करतो अल्डिहाइड कीटोनमध्ये तेव्हा कोणता प्रॉडक्ट तयार होतो त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायचं आहे. ॲडिशन ऑफ अल्कोहोल कशामध्ये? अल्डिहाइड्स कीटोनमध्ये. पाहूयात कसं होतं आहे. बघा, आता समजा आपण अल्डिहाइड घेतलं पहिल्यांदा. नीट आहे का? बरं का, काय घेतलं आपण? अल्डिहाइड. समजा अल्डिहाइडमध्ये आपण अल्कोहोल मिसळलं. आता पहिली स्टेप बघा, नीट आहे का? आता ही पहिली स्टेप आहे. समजा आपण ड्राय HCl घेतलं तर अभिक्रिया होईल आणि पुन्हा समजा डायल्यूट HCl घेतलं तर रिॲक्शन रिव्हर्स होते, म्हणून असं लिहायचं लिहिताना. ठीक आहे. आता अल्डिहाइडची अभिक्रिया तुम्ही अल्कोहोल सोबत केलं, मी लिहितो अल्कोहोल. बघा बरं का, अल्डिहाइडची अभिक्रिया आपण अल्कोहोल सोबत केली ड्राय HClच्या किंवा डायल्यूट HClच्या प्रेझेन्समध्ये, तेव्हा पहिल्यांदा का तयार होतो? पहिल्यांदा तयार होणारा जो प्रोडक्ट आहे त्या तयार होणाऱ्या प्रोडक्टचं नाव काय आहे हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, आणि तो प्रोडक्ट आहे हेमीॲसिटल. बघा बरं का, म्हणजे काय केलं आपण? अल्डिहाइड घेतला आणि या अल्डिहाइडची अभिक्रिया आपण अल्कोहोल सोबत केली आणि अल्कोहोल सोबत अभिक्रिया केल्यानंतर त्या ठिकाणी तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो हेमीॲसिटल आहे. आणि लक्षात घ्या, हेमीॲसिटल म्हणजे काय? अल्कॉक्सी अल्कोहोल. अल्कॉक्सी अल्कोहोल झालं. अल्कॉक्सी अल्कोहोल यालाच आपण काय म्हणतो? हेमीॲसिटल म्हणतो. सांगतो स्ट्रक्चर काढून. पुन्हा कसं होतं? आता हा हेमीॲसिटल आहे. परत तसंच रिव्हर्सिबल रिॲक्शन होईल आपली. ड्राय HCl घेतला तर फॉरवर्ड रिॲक्शन आणि डायल्यूट HCl घेतला तर रिव्हर्सिबल रिॲक्शन. पुन्हा घेतला आपण अल्कोहोल. दोन अल्कोहोलचे मॉलिक्यूल घ्यायचे ते. एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल घेतला आपण, त्याची ॲडिशन केली, तयार काय झाला? हेमीॲसिटल म्हणजेच अल्कॉक्सी अल्कोहोल. हा अल्कॉक्सी अल्कोहोल. आणि ज्या वेळेस तुम्ही दुसरा अल्कोहोल घेता त्याची ॲडिशन जेव्हा होते तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे तो आहे ॲसिटल. कळलं का? आणि ॲसिटल म्हणजे काय? जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड. ऐका बरं का, नीट ऐका व्यवस्थित. रिॲक्शन पहिल्यांदा थोडक्यात सांगतो, मग रिॲक्शन आपण स्टार्ट करूयात. अरे बाबांनो, आपण कुणाची अभिक्रिया करत आहोत? लक्षात घ्या, आपण या ठिकाणी अल्कोहोलची अभिक्रिया अल्डिहाइड सोबत करत आहोत, कीटोन सोबत करत आहोत. आणि या ठिकाणी तुम्हाला दोन अल्कोहोल घ्यायचे. समजा तुम्ही सुरुवातीला एक अल्कोहोल अल्डिहाइडमध्ये मिसळला तर त्या ठिकाणी तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो कोण आहे? हेमीॲसिटल आहे. आणि हेमीॲसिटल म्हणजेच कोण? अल्कॉक्सी. काय? अल्कॉक्सी अल्कोहोल. आणि समजा पुन्हा अजून एक अल्कोहोल मिसळला तुम्ही तर त्या ठिकाणी काय तयार होईल? पूर्ण ॲसिटल तयार होईल. आणि ॲसिटल म्हणजे काय? जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड. जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होईल. संपली अभिक्रिया. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये हेमीॲसिटल तयार होतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये ॲसिटल तयार होतो. हेमीॲसिटल म्हणजे काय? अल्कॉक्सी अल्कोहोल. आणि ॲसिटल म्हणजे काय? तुमच्या समोर आहे. आता ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. आता बघा, समजा आपण घेतलं R, समजा आपण घेतलं C, समजा आपण घेतली इथं H, समजा आपण इथे घेतलं OH आणि समजा इथं आपण घेतलं OR. हे आहे हेमीॲसिटल. हेमीॲसिटल कसं असतं? तर हे आहे हेमीॲसिटलचं स्ट्रक्चर. हेमीॲसिटल हे बायफंक्शनल आहे. हेमीॲसिटल हे बायफंक्शनल आहे. नीट लक्षात ठेवा बरं का, बायफंक्शनल. आता तुम्हाला माहित असलं पाहिजे बाबांनो, बायफंक्शनल म्हणजे काय? बायफंक्शनल म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत. आता या ठिकाणी OH आहे आणि या ठिकाणी अल्कॉक्सी ग्रुप आहे, म्हणून बायफंक्शनल झाला. आणि याचं नाव जे आहे ते हेमीॲसिटल आहे. हेमीॲसिटल कोण आहे? अल्कॉक्सी अल्कोहोल. हे का, हे कोण आहे? OR म्हणजे अल्कॉक्सी आणि अल्कोहोल. अल्कॉक्सी अल्कोहोल म्हणतात ह्याला. OR म्हणजे अल्कॉक्सी, OH म्हणजे अल्कोहोल. अल्कॉक्सी अल्कोहोल हेच लिहिले, अल्कॉक्सी अल्कोहोल. मग आपण जेव्हा नाव द्यायचे त्यावेळेस त्याचं नाव लिहूयात आपण त्या ठिकाणी. लक्षात केलं आपल्या? सोपं आहे अगदी. अल्कॉक्सी अल्कोहोल. ठीक आहे. आणि दुसरा जो आहे तो आहे जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड. आता जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड म्हणजे काय आहे ना? दुसरा अल्कोहोल तुम्ही मिसळला, जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड तयार झाला म्हणजे ॲसिटल तयार झाला. त्याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा. बघा, हो का, RCH OR. आता हे दोन अल्कॉक्सी ग्रुप आहेत आणि हे दोन्हीही अल्कॉक्सी ग्रुप एकाच कार्बनला जोडले म्हणून ह्याला आपण काय म्हणणार? जेमिनल म्हणणार.
एक लक्षात घ्या, जेमिनल या शब्दाचा अर्थ काय होतो, एकाच कार्बनला जोडलेले. आणि विसिनल म्हणून एक शब्द आहे. विसिनल म्हणजे दोन वेगवेगळ्या परंतु शेजारच्या कार्बनला जोडणे. परंतु आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे, या ठिकाणी दोन अल्कोक्सी ग्रुप एकाच कार्बनला जोडलेत म्हणून हा झाला जेमिनल. आणि दोन अल्कोक्सी आहेत, OR म्हणजे अल्कोक्सी दोन आहेत म्हणून जेमिनल डाय अल्कोक्सी कंपाऊंड. जेमिनल डाय अल्कोक्सी कंपाऊंड अशा प्रकारे ह्याचं नाव लिहिता येतं. म्हणून हेमी ॲसिटलला म्हणतात अल्कोक्सी अल्कोहोल असा असतो. आणि ॲसिटल म्हणजे काय, जेमिनल डाय अल्कोक्सी कंपाऊंड. जेमिनल डाय अल्कोक्सी कंपाऊंड जो असा असतो. म्हणजे आपल्याला माहित असावं नेमकं काय, त्याच्याबद्दलची माहिती पहिल्यांदा आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून आणि समजा तुम्ही म्हणता गुरुजी अल्डिहाइड्स घ्यायचं का, कीटोन घ्यायचं नाही का. अरे बाबानो, आपण जर अल्डिहाइडच्या ऐवजी कीटोन घेतलं तर काय तयार होईल, हेमी ॲसिटलच्या ऐवजी हेमी कीटल तयार होईल. हेमी कीटल आणि ॲसिटलच्या ऐवजी काय तयार होईल, कीटल. इथं काय तयार होईल, कीटल. हा, आणि हेमी ॲसिटलच्या ऐवजी हेमी कीटल. हेमी कीटल संपलं, इतकंच फरक आहे, तेच नाव लिहायचं. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे, अल्डिहाइडची अभिक्रिया अल्कोहोल सोबत केल्यास किंवा अल्कोहोलची ॲडिशन अल्डिहाइडमध्ये केल्यास पहिल्यांदा हेमी ॲसिटल तयार होतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये ॲसिटल तयार होतो. आणि कीटोन आपण जर घेतलं तर पहिल्यांदा हेमी कीटल आणि मग कीटल. अशा प्रकारच्या ह्या संपूर्ण अभिक्रिया आहेत. दोन्हीही अभिक्रिया आपल्या समोर आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. आता नेमकी अभिक्रिया कशी होते, त्या अभिक्रियेबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आपल्या समोर दोन भाग आहेत, पहिला भाग अल्डिहाइडचा, दुसरा भाग कीटोनचा. रिॲक्शन कशी होते थोडक्यात तुमच्यासमोर मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. आणि लक्षात घ्या, ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. ड्राय HCl घेतलात, रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये दिशेमध्ये. जर तुम्ही डायल्यूट HCl घेतलात तर रिॲक्शन काय होते, रिव्हर्स होते, वापस येते. म्हणून ह्या अभिक्रियेला काय म्हणतो आपण, रिव्हर्सिबल रिॲक्शन. फॉरवर्ड रिॲक्शन, बॅकवर्ड रिॲक्शन. ड्राय HCl घेतलं फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये, आणि मग त्याच्या अपोजिट काय होतं आपल्याला माहित असलं पाहिजे. आता रिॲक्शन कशी होते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. ओके, पाच करून लिहा. हा संपूर्ण भाग सांगतो, व्यवस्थित ऐकून घ्या. पहिल्यांदा पहिला भाग अल्डिहाइडचा घेऊ आणि दुसरा भाग जो आहे तो कीटोनचा घेऊ. अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहे. प्रत्येक रिॲक्शन आपण काळजीपूर्वक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात. ओके, आता बघा, लक्ष द्या बरं का. हो का, C डबल बॉन्ड OH अल्डिहाइड आहे. ह्याच्यामध्ये आपण ॲडिशन करू अल्कोहोलची, ROH, ह्याला डॅश म्हणतो. डॅश म्हणजे आपल्यासाठी वेगळं वाटण्यासाठी, म्हणा किंवा न म्हणा का फरक पडत नाही. R डॅश म्हणल्यावर काय बिघडत नाही आणि नाही लिहिल्यावर काय बिघडत नाही. R डॅश OH म्हणजे अल्कोहोल. चला रिॲक्शन करू. रिॲक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल आहे. हां, वरी काय लिहू, ड्राय HCl. चला खाली काय लिहायचं, डायल्यूट HCl. ठीक आहे. आता पहिल्या स्टेपमध्ये काय होईल, अल्कोहोलची ॲडिशन होईल. अरे बाबांनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की आपण ॲडिशन रिॲक्शन बघत आहोत आणि ॲडिशन रिॲक्शन कुणाचे आहेत, अल्डिहाइड कीटोनचे आहेत. आणि एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे, ॲडिशन कुणाची काय होणार, ॲडिशन कुठं होते, अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट. ॲडिशन इज टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट. ॲडिशन इज टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट. बस इतकं लक्षात ठेवा, संपलं. आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्यात, पुन्हा सांगतो, ऐका. तुम्हाला माहित आहे कार्बन आणि ऑक्सिजन ह्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. तुम्हाला माहित आहे ऑक्सिजनची, आता हे दोन बॉन्ड आहेत, एक बॉन्ड सिग्मा एक बॉन्ड पाय आहे. आता एक बॉन्ड सिग्मा असेल, एक बॉन्ड पाय असेल. तुम्हाला माहित आहे पाय बॉन्ड कसा आहे, वीक आहे. अरे बाबा, हा ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. तुम्ही म्हणताला की बाबांनो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेण्याची असलेली ताकद, पॉवर. आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळं हा बॉन्ड ह्याच्याकडे शिफ्ट झाला, संपलं, ठेवका बस. आणि ऑक्सिजनवरती चार्ज आला निगेटिव्ह, कार्बनवरती पॉझिटिव्ह, बस. आणि तो H कसा आहे, प्लस, आणि O कसा आहे, मायनस. हे OH बॉन्ड तोडा. ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड इज टेक्स प्लेस खेचॅक. ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड इज टेक्स प्लेस खेचॅक. कळालं का नाही कळालं, हा बॉन्ड तुटतो, कळालं का, खेचॅक. आता मला सांगा कोण कुणाकडे जाईल. आता दोन भाग पडले आपण, एक OR एक H, दोन भाग पडायचे. प्रत्येक ठिकाणी आपण दोन दोन भाग पडतोय आणि हे दोन भाग ह्याच्यामध्ये मिसळायचं. कुठं, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट.
कसं? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट. बस. मग आता या दोन भागापैकी H+ हा भाग कुठं जोडायचा? ऑक्सिजनला. हो का? बस. H+ कसा आहे? आधी काय? कुणाकडे जाईल? वजाकडे जाईल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन असते. हा H+ कुणाकडे जाईल? ऑक्सिजनकडे जाईल. ऑक्सिजनकडेच का बरं जाईल? ह्याच्यावरती चार्ज निगेटिव्ह आहे. आणि हा OR जो आहे ना, OR डॅश, हा कोणाकडे जाईल? कार्बनकडे. हा निघाला इकडे. बघा, म्हणजे कोणता भाग कोणाकडे गेला त्यासाठी लक्षात घ्यायचा आहे. मग H+ आला O कडे आणि RO जो आहे तो आला कार्बनकडे. आणि मग या ठिकाणी आपला प्रोडक्ट कार्बन सिंगल बॉन्ड O आणि इथं Hला H, इथं कोण आला? H आणि इथं कोण आला? OR. बघा, O पासून तुटलाय बॉन्ड, O पासून जोडा, OR झालं. आणि हे झालं तुमचा पहिला प्रोडक्ट हेमी ॲसिटल. हे अल्डिहाइड, हे हेमी ॲसिटल म्हणजे अल्कॉक्सी अल्कोहोल. अल्कॉक्सी अल्कोहोल तयार झाला. अल्कॉक्सी अल्कोहोल हेमी ॲसिटल. आता दुसरी स्टेप आपण करू. आता दुसरी स्टेप मी परत डबल लिहितो. बघा, तेच खाली लिहितो. आता समोर पण लिहिता येतं किंवा असं डबल पण लिहिता येतं, तुमच्या मनावर. तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा. ठीक आहे. आता हेच खाली लिहिलं मी, हेच खाली बरं का, किंवा समोर कंटिन्यू करा. मी 2 स्टेप घेतो. आता पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप. आता हेच खाली लिहितोय. चला पुन्हा दुसरा अल्कोहोल घेऊ आपण. R-OH हा दुसरा अल्कोहोल. किती अल्कोहोल घ्यायचे? 2. आणि त्यासाठी 2 स्टेप घेऊ. वरी काय घेऊ आपण? ड्राय HCl फॉरवर्ड आणि डायल्यूट HCl रिव्हर्स. चला आता अल्कोहोलचा दुसरा मॉलिक्यूल मध्ये मिसळूयात. आता याच्यामध्ये डबल बॉन्डच नाही. मग ह्याच्यामधला कुठला तरी आपण काय करूयात? काढून टाकूयात. म्हणजे इथं काय करू आपण? सबस्टिट्यूशन करू. काय करू? सबस्टिट्यूशन. आता इथला जो OH आहे तो निघून जातो. कळालं का? आणि त्याच्या ठिकाणी हा तुमचा अल्कॉक्सी ग्रुप येतो. कळलं का? हा अल्कॉक्सी ग्रुप कुठे येईल? इथं येईल. बघा रिॲक्शन कशी होते आपण सर्वांनी नीट लक्षात घ्यायचं आहे. समजलं का? अतिशय सोपी रिॲक्शन आहे बाबांनो. या ठिकाणचा OH निघून जातो, त्याच्या ठिकाणी OR येतो. इथला OH, इथला H2O निघून जातो. बाहेर झालं, संपलं. OH को हटाओ, OR को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन ढंगा डाला. झालं. मग आता R ला हो का? R लिहिलं. C ला C, H ला H, OR ला OR. इथला OH गेला का? गेला. इथं कोण आला? OR आला. हो का? OR झालं. हो का? डायअल्कॉक्सी जेमिनल डायअल्कॉक्सी कंपाऊंड तयार झाला. दिस इज द जेमिनल डायअल्कॉक्सी कंपाऊंड. संपलं. दुसरी स्टेप. पहिली स्टेप झाली, दुसरी स्टेप झाली. अतिशय सोपी रिॲक्शन आहे. फक्त सविस्तरपणे आपण लक्षात घ्यायचं आहे. नाव लिहू. हे कोण आहे? अल्डिहाइड. थोडक्यात लिहू. हे कोण आहे? ह्याचं नाव आहे हेमी ॲसिटल. लिहू का इथं? हेमी ॲसिटल म्हणजेच कोण? अल्कॉक्सी अल्कोहोल. म्हणजेच कोण? अल्कॉक्सी अल्कोहोल. घोळ करू नका. चला इथं हे कोण आहे? ॲसिटल. ॲसिटल म्हणजेच कोण? डायअल्कॉक्सी कंपाऊंड. जेमिनल डायअल्कॉक्सी कंपाऊंड. जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड. झालं. तर ही संपूर्ण रिॲक्शन अतिशय सोपी रिॲक्शन आहे. फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. पहिल्यांदा एक अल्कोहोलची ॲडिशन करा, हेमी ॲसिटल तयार होईल. पुन्हा अजून एक अल्कोहोलमध्ये मिसळा म्हणजे तयार होईल काय? ॲसिटल. पहिल्यांदा हेमी ॲसिटल, मग ॲसिटल. अशा 2 स्टेपमध्ये होणारी ही अभिक्रिया आहे. ह्याचं एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला कळण्यासाठी आणि मग कीटोनकडे जाऊ आपण. संपलं. समजतंय का? म्हणून अल्कोहोलची ॲडिशन आपण जर अल्डिहाइडमध्ये केली तर पहिल्यांदा हेमी ॲसिटल तयार होतो आणि पुन्हा ॲसिटल. पहिल्यांदा हेमी ॲसिटल ॲसिटल, हेमी ॲसिटल ॲसिटल, हेमी ॲसिटल ॲसिटल. कळलं का? आता मग उदाहरण घेऊ, कळेल. लिहून घ्या, पॉज करून घ्या. आता याचे एक्झाम्पल घेऊ आपण लगेच. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. 2 स्टेपमध्ये आपण करतोय. 2 वेगवेगळ्या स्टेप पाडले. कळलं का? एका स्टेपमध्ये बी करता येते पण आपण 2 स्टेप पाडले. समजून घ्या व्यवस्थित. बघा आता ॲसिटाल्डिहाइड घेऊ आपण आणि रिॲक्शन करू. CH3 C डबल बॉन्ड OH ॲसिटाल्डिहाइड. ह्याच्यामध्ये आपण मिसळूयात इथिल अल्कोहोल. C2H5 इथिल. OH म्हणजे अल्कोहोल. इथिल अल्कोहोल आहे. ॲसिटाल्डिहाइड आहे. ओके. लिहू का नावाचं? का नाव आहे बाबा? ॲसिटाल्डिहाइड. याचं नाव आहे ॲसिटाल्डिहाइड. रिॲक्शन कशी आहे? रिव्हर्सिबल. चला ड्राय HCl घेतलं की फॉरवर्ड होते. डायल्यूट HCl घेतलं की पुन्हा रिॲक्शन काय होते? रिव्हर्स होते. आता काय होते बघा. आता ह्या अल्कोहोलची ॲडिशन होईल कुठं? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. बस. आता हा प्लस आहे, हा मायनस आहे आणि इथला OH बॉन्ड तुटणार आहे. एक भाग H+ झाला, एक भाग C2H5O- झाला. 2 भाग. कळलं का? आता हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. त्याच्यामुळं इथं आला निगेटिव्ह, इथं आला पॉझिटिव्ह.
सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड इकडं शिफ्ट झाला, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. चला आता H प्लस कुणाकडे जाईल? O कडे, कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. C2H5O मायनस कुणाकडे जाईल? कार्बनकडे, कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन. इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे, म्हणजे हा H प्लस ओला अटॅच होईल आणि C2H5O मायनस इथं अटॅच होईल. CH3CO इथं H आला. बघा हा तुमचा ॲसिटल तयार झाला आणि ह्याचं नाव लिहू आता आपण. ह्याचं नाव काय माहिती आहे का? 1-इथॉक्सी. 1-इथॉक्सी, 1-2 कार्बन आहेत आणि अल्कोहोल आहे म्हणजे इथॅनॉल किंवा इथेन 1-OL लिहा. काय लिहा? इथेन 1-OL लिहा चालतंय, किंवा 1-इथॉक्सी इथॅनॉल चालतंय, किंवा 1-इथॉक्सी इथेन 1-OL असं लिहा चालतंय. एकाच कार्बनला दोन्ही जोडले चालतंय. पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करू माहिती आहे का? हेच आपण खाली घेऊ. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत? हाच खाली घ्यायचा आहे आणि पुन्हा अल्कोहोलमध्ये आपण टाकू. अल्कोहोलचा पहिला मॉलिक्यूल टाकला आपण. जेव्हा अल्कोहोलचा पहिला मॉलिक्यूल टाकला, चादरी खुलाची थांबा जरा. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करणार आपण? ह्यालाच खाली घ्या, हो का? CH3COH हां HO C2H5. आता हेच घेतलं आपण, हेमी ॲसिटल खाली घेतलं. हेमी ॲसिटल आहे, नाव 1-इथॉक्सी इथॅनॉल तयार झालं. प्लस काय करू आपण? दुसरा घेऊ आता, C2H5O आणि H. पुन्हा रिॲक्शन रिव्हर्सिबल करा. चला, ड्राय HCl फॉरवर्ड रिॲक्शन आणि डायल्यूट HCl रिव्हर्सिबल रिॲक्शन. आता काय करा माहिती का? दुसऱ्या स्टेपमध्ये दुसऱ्या स्टेपमध्ये आपण करणार सबस्टिट्यूशन, हो का? OH निघून जातो आणि त्या ठिकाणी इथला काय येतो? हा संपूर्ण C2H5O येतो. झालं, संपलं. इथला OH, इथला H, H2 निघून जातो. इथं पण कसं झालं बघा. आणि मग प्रॉडक्ट आपला CH3CHO C2H5 आणि वरी कोण आलं? OC2H5 आणि प्लस H2O वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. अशा प्रकारची आपली ही संपूर्ण अभिक्रिया आपल्या समोर आहे. ठीक आहे. आता हे जे आहे ना, ह्याचं नाव काय? ॲसिटल आहे. हा जो प्रॉडक्ट आहे हा ॲसिटल आहे. हां, म्हणजे याचं दुसरं नाव काय? हो काय? एकाच कार्बनला 2 जोडले म्हणजे 1-1 डायइथॉक्सी. कार्बन 1-2 कार्बनचा पॅरेंट अल्केन नाव होईल इथेन. असं नाव आहे, 1-1 डायइथॉक्सी इथेन असं नाव होईल. किंवा ह्याचं दुसरं नाव आहे हे वरचं हेमी ॲसिटल आणि हे ॲसिटल. संपलं. आता कीटोनचं एक उदाहरण घेऊयात आपण आणि मग आणखीन काही भाग आहे तो पण आपण त्या ठिकाणी समजून घेऊयात. बघा, आता कीटोनचं उदाहरण घ्या. बघा, ॲसिटोन घेऊ आपण. CH3C डबल बॉन्ड O CH3 प्लस C2H5 हां OH. रिॲक्शन कशी आहे? रिव्हर्सिबल आहे. ड्राय HCl आणि डायल्यूट HCl. सोपी रिॲक्शन आहे, अतिशय सोपा भाग आहे, फक्त लक्षात घ्यायचा आहे. आता कसं होणार सगळं माहिती आहे तुम्हाला. H वरती चार्ज पॉझिटिव्ह, वरती निगेटिव्ह, हेतून बॉन्ड तुटणार. ह्याच्या 2 भाग पाडले, इकडचा एक भाग, इकडचा एक भाग. ह्याची ॲडिशन करा. ॲडिशन कुठं करावं? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस करावं. 2 बॉन्ड, एक बॉन्ड सिग्मा, एक बॉन्ड पाय बॉन्ड वीक आहे. हा शिफ्ट झाला O कडे. O वरती निगेटिव्ह चार्ज, C वरती पॉझिटिव्ह चार्ज. आता H प्लस कुणाकडे जाईल? O कडे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. ऑक्सिजन जाईल कार्बनकडे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. संपलं. लिहा आता, डायरेक्टली तुम्ही आता CH3C, इथं O, इथं आला H, इथं काय आहे परत? इथं CH3 आणि मग इथं OC2H5 आणि हा तुमचा कीटल, हेमी कीटल झाला. काय? हेमी कीटल. तिथं हेमी ॲसिटल, इथं हेमी कीटल होईल. नाव लिहू आपण डायरेक्ट. आता एकाच पहिल्या कार्बन, इथं काय नंबर लिहा? 1, 2, 3 ही स्ट्रेट चेन आहे. 2 नंबरला इथॉक्सी, 2-इथॉक्सी प्रोपेन. बघा ना नाव, प्रोपेन 2OL. 2 नंबरला OH आहे म्हणून प्रोपेन 2OL. ही लॉंगेस्ट चेन झाली. बघा, नाव शिकले आपण, तसं नाव दिलं आपण. आता तेच परत खाली घ्या. CH3COH CH3O C2H5 घ्या. दुसरा मॉलिक्यूल C2H5OH. दिस इज द सेकंड मॉलिक्यूल ऑफ द अल्कोहोल. झालं. आता वरी काय घ्या?
ड्राय HCl, खाली काय घ्या डायल्यूट HCl, करा ॲडिशन. चला ॲडिशन काय होईल, ॲडिशन होणार नाही. हा बघा इथला कोण निघून जाईल, OH निघून जाईल. त्या ठिकाणी कोण येईल इथला OC2H5. हा OH ग्रुप इज रिप्लेस्ड बाय द OC2H5 बस. आणि मग OHH2 निघून जाते. हे तर काय येईल माहिती आहे का, हो का लिहा CH3 काय इथं OC2H5 इथॉक्सी ग्रुप OC2H5 आणि हा कीटल आहे. आणि ह्याचं नाव देऊ 1 2 3 काय लिहू 2 हां डायथॉक्सी. हां कार्बन किती आहे 3 म्हणजे पॅरेंटल केन प्रोपेन झालं. हे आहे हेमी कीटल, हे आहे कीटल. आणि दोघांचे नावं काय ते आपल्या समोर सांगायची गरज नाही. अशी कितीही उदाहरणं घेता येतील आपल्याला, अशी कितीही उदाहरणं आपण घेऊ शकतो. फक्त व्यवस्थितपणे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट कळला पाहिजे. कन्सेप्ट कळलं की फार सोपं आहे. कन्सेप्टच जर नाही कळाला तर समजत नाही. काळजीपूर्वक बघितलं पाहिजे, गडबड न करता बघितलं पाहिजे. नाही कळलं तर डबल बघितलं पाहिजे. शिकावं लागतं ना, शिकावं लागतंय. त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे आपण. ओके चला आता आपण काय करू, सायक्लिक कीटल तयार करू. कसला सायक्लिक कीटल. समजा आता आपण काय केलं माहिती आहे का, नीट बघा. अल्डिहाइड बी चालते, कीटोन बी चालते. पुस्तकात फक्त कीटोनचं दिले म्हणून मी कीटोनचं घेतो फक्त. ऐका बरं का मी काय सांगतोय. समजा आपण कीटोन घेतलो आहे का, आणि कीटोनची अभिक्रिया 1,2 डायल सोबत केली किंवा 1,3 डायल सोबत केली तर तयार काय होते, सायक्लिक कीटल. ऐका बरं का, नीट ऐका. तुमच्या समोर हे दोन स्ट्रक्चर्स आहेत, 1,2 डायॉल आणि 1,3 डायॉल. आता 1,2 डायॉल म्हणजे काय, 1,3 डायॉल म्हणजे काय बाबांनो. डाय म्हणजे 2, OL म्हणजे OH. म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्या कंपाऊंडमध्ये 2 OH आहेत त्याला डायॉल म्हणायचं. डायॉल मीन्स द कंपाऊंड विच कंटेन्स 2 OH ग्रुप इन दर मॉलिक्यूल इज कॉल्ड एज डायॉल्स. आता बघा हो का, OH हां CH2 हां CH2 हां OH हो का, 1 आणि 2. 1 नंबरला एक OH आहे, 2 नंबरला एक OH आहे. ह्याचं नाव आहे 1,2 डायॉल. नाव आहे इथेन 1,2 डायॉल. इथेन 1,2 डायॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल. अजून एक बघा हो का, OH हां CH2 हां CH2 हां CH2 हां OH. आणि मग 1 2 3 हे आहे 1,3 डायॉल. 1 नंबरला 1 आहे, 3 नंबरला 1 आहे, 2 OH. त्याच्यापैकी एक नंबरला जोडलाय, एक 3 नंबरला जोडलाय, 2 आहेत म्हणून डायॉल. आणि हे आहे 1,2 डायॉल, हे आहे 1,3 डायॉल. अशा प्रकारचे 2 कंपाऊंड्स आपल्या समोर आहेत. व्यवस्थित लक्षात घ्या. 1,2 डायॉल 1,3 डायॉल या दोन्ही शब्दांचा अर्थ कळला पाहिजे आपल्याला. आणि लक्षात घ्या तुम्ही, या ठिकाणी तयार होणारा जो कंपाऊंड आहे तो सायक्लिक कीटल आहे. आपण जर कीटोनची अभिक्रिया, अल्डिहाइडची सुद्धा रिॲक्शन होते. पुस्तकात फक्त कीटोन सांगितले पण कीटोन सांगला नाही, अल्डिहाइडची सुद्धा होते अभिक्रिया. आपण जर कीटोनची अभिक्रिया 1,2 डायल सोबत केली किंवा 1,3 डायल सोबत केली तयार काय होतो, सायक्लिक कीटल. मग आता अभिक्रिया कशी होते, काय होते त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण घेऊ. ओके बघा आता जनरल रिॲक्शन आणि एक्झाम्पल अशा 2 गोष्टी आहेत. बघा आता पहिल्यांदा जनरल रिॲक्शन बघा. RC⸻O R हा कीटोन आहे. चला 1,2 डायल घेऊ पहिल्यांदा. हे बघा OH CH2 OH आहे का, 1 2. 1 नंबरला एक OH, 2 नंबरला एक OH म्हणजे 1,2 डायल आहे. ह्याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. हा कोण आहे, कीटोन. किंवा ह्याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. समजलं. आता रिॲक्शनमध्ये काय होतं, पुन्हा रिॲक्शन कशी आपली रिव्हर्सिबल रिॲक्शन. फॉरवर्ड पाहिजे असेल तर ड्राय HCl घ्या, रिव्हर्सिबल पाहिजे असेल तर डायल्यूट HCl घ्या. संपलं. आता अभिक्रियेमध्ये काय होतं माहिती आहे का, इथला O आणि इथले 2 H निघून जातात, पाणी निघून जातो. पाणी वॉटर मॉलिक्यूल इज रिमूव्ड, पाणी निघून जातं. आणि मग काय होतं, हे कार्बन R आणि ह्याला हे जोडलं जातं. बघा कसं आहे हो का, आरला R हां Cला C हां Rला R. हा H2 निघून गेला, मग हा भाग सगळा जोडायला हो का. काय लिहायचं, O हां CH2 हां CH2 हो का. अशा प्रकारचा कंपाऊंड 5 मेंबर्ड रिंग आहे. काय, दिस इज द 5 मेंबर्ड रिंग. झालं बघा, 1 2 3 4 5 5 मेंबर्ड रिंग तयार झाली. आणि ह्याचंच नाव आहे सायक्लिक कीटल. झालं, संपलं. हे कीटोनपासून सायक्लिक कीटल. आपण काय वापरलं इथं, 1,2 डायल वापरलं. 1,2 डायल म्हणजे इथिलीन ग्लायकॉल, त्याचं एक्झाम्पल. आता ह्याचं एक्झाम्पल घेऊ आपण. बघा असिटोन घेऊ आता. CH3
डबल बॉन्ड O आणि इथं काही प्लस H2 लिहा वाटल्यास. H2 निघून जातो लिहा तिथं. चला इथं काय घेऊ तेच परत एकच दिली पुस्तकात 1,2 डायऑल. हो का, हे 1,2 डायऑल. चला फॉरवर्ड रिॲक्शन, रिव्हर्सिबल रिॲक्शन. ड्राय HCl घेतलात फॉरवर्ड, डायल्यूट HCl घेतलात रिव्हर्स. चला इथला ऑक्सिजन, इथले 2 H निघून जातील, H2 गेला निघून. हा भाग जोडा एकमेकाला. कसी लो CH3 बोला, CH3 O O CH2 CH2 आणि हा तुमचा सायक्लिक कीटन. हा ॲसिटोन आणि हा सायक्लिक कीटन. अशा प्रकारची अभिक्रिया, अशा प्रकारची रिॲक्शन त्या ठिकाणी होत असते. आपण जर 1,2 डायऑल किंवा 1,3 डायऑल घेतलं तर 1,2 डायऑल घेतलात 5 मेंबर रिंग तयार होईल. बघा 5 मेंबर इथं 1 2 3 4 5 एकूण 5 आहेत रिंगमध्ये. आणि जर तुम्ही 1,3 डायऑल घेतलात तर 6 मेंबर रिंग तयार होते. 6 मेंबर रिंग इज फॉर्म्ड. बरोबर आहे का? तर अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया, अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन त्या ठिकाणी होत असते. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट तेवढी एक सांगतो, मग आपला हा रिॲक्शनचा भाग आपण या ठिकाणी घेऊया. ओके, लिहा एवढं. पुस्तकात एक एक्झाम्पल दिलं आपल्याला करण्यासाठी, तेवढे एक करू आपण. पुस्तकात दिले की एक्झाम्पल तेवढे एक करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. बघा लक्षात येईल. हे पुस्तकातलं एक्झाम्पल आहे. डबल सिंगल डबल सिंगल डबल आणि इथं काय दिले BR आणि इथं काय दिले माहिती का, असं केलंय. इथं डबल बॉन्ड O केले आणि असं केले. बघा तुम्ही बघा इकडं 5 मिनिट. आता हा कंपाऊंड आहे, ह्याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला, रिॲक्शन करायचं आहे. कोणासोबत? रिव्हर्सिबल रिॲक्शन करू आपण. का असेल ती इथं आहे ड्राय किंवा असं रिव्हर्सिबल दिली पुस्तकात, डायरेक्ट एका स्टेपमध्ये दिली, आपण एका स्टेपमध्ये लिहून टाकू. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय लिहिलं पहिल्यांदा, असं लिहिलं का, OH CH2 CH2 OH आणि पुन्हा काय म्हणले माहिती आहे का, Mg इन इथर म्हणले. बघा 2 रिॲक्शन्स आहेत. एक हा तुमचा कोण आहे, 1,2 डायऑल आहे, इथिलीन ग्लायकॉल. ह्याची ॲडिशन होईल. हो का, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस इथं अभिक्रिया होईल एक. दुसरी मॅग्नेशियम आहे इथं त्या सानिध्यात. हो का, इथं BR आहे, MgBr ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होईल. कळलं का? पण 2 रिॲक्शन एकाच आहेत. Mg मॅग्नेशियम BR सोबत रिॲक्ट होतो इकडं आणि MgBr तयार होतो. असे 2 भाग त्या ठिकाणी आपण दाखवूयात, म्हणजे हा संपूर्ण भाग आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आता बघा पहिल्यांदा तिकडचा भाग करतो मी. हो का, इकडे काय, हो का, हे असं आहे का. आता हे डबल बॉन्ड O आहे का. आता या ठिकाणचा हे H2 निघून गेलं, हे बी O निघून गेलं, सिंगल बॉन्ड झालं. आणि मग ह्याला कसं जोडणार तुम्ही, तर ह्याला जोडण्यासाठी ह्या कार्बन इथे एक O, इथे एक O, इथं CH2, इथं CH2. हो का, असं. आणि हे इकडं असं. बरोबर आहे की. तर असा प्रॉडक्ट तयार होतो. आणि इथं BR आहे, इथे Mg मिसळायचं, MgBr झालं. म्हणजे इकडे ग्रिग्नार्ड रिएजंट तयार झालं आणि इकडे तुमचं सायक्लिक कीटन तयार झालं. अशा 2 अभिक्रिया होणारं एक उदाहरण पुस्तकात सांगितलं होतं, ते तुमच्यासमोर सांगितलं. झालं, संपलं. आणि एक लक्षात घ्या, तयार होणारा कीटन, तयार होणारा जो ॲसिटल आहे त्याच्यामध्ये आपण जर डायल्यूट HCl टाकलो तर रिॲक्शन पुन्हा रिव्हर्स होते आणि पुन्हा अल्डिहाइड कीटोन तयार होतात. ते कसं ते बी सांगतो. एक वाक्य बघा. समजा RCOR OR आणि H हे तुमचं कोण आहे, ॲसिटल आहे. ह्याची अभिक्रिया करा पाण्यासोबत इन द प्रेझेन्स ऑफ ॲसिड H+. पुन्हा काय होतं माहिती आहे का, या ठिकाणचा हा OR निघून जातो, हा H घेतो आहे का. आणि पुन्हा या ठिकाणचा जो आहे ना R, हा R निघून जातो इथला. म्हणजे हा बॉन्ड इकडे शिफ्ट होतो, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला की हा बॉन्ड निघून जातो, म्हणजे ROH. आणि हा R निघून जातो, ROH. 2 ROH निघून जातो, RC डबल बॉन्ड OH. पुन्हा अल्डिहाइड तयार होतो, RC डबल बॉन्ड OH. पुन्हा अल्डिहाइड तयार होतो. आपण जर डायल्यूट HCl सोबत रिॲक्शन केली तर हेच त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि 2 अल्कोहोल ROH आणि ROH प्लस 2 ROH. संपलं, एवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून लक्षात घ्या, ॲसिटल किंवा कीटलची अभिक्रिया त्याचा आपण जर ॲसिड हायड्रोलिसिस केलो तर पुन्हा अल्डिहाइड कीटोन तयार होत असतात. तर ही संपूर्ण अभिक्रिया जी आहे व्यवस्थित लक्षात घ्या. अतिशय सोपी रिॲक्शन आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.